नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज कुठलंही झाड लावायचं नाही किंवा भाजी नाही तोडायची. आज फक्त गार्डनमध्ये फिरायचं आहे आपल्या छोट्याशा बागेत. बागेत म्हणण्यापेक्षा आपण जिथे झाडं लावलेली आहेत ना तिथे आज थोडंसं फिरायचं आहे. आज थोडीशी तब्येत बरी नाही म्हणून म्हटलं चला आज नुसतं व्हिडिओ करूया. तरी बघा हे लावलेलं आहे राजमा. घरात थोडासा राजमा होता, म्हणजे खाण्यासाठी आणलेला होता, पण म्हटलं बघूया रोपतो का उगतो का, तर म्हणून लावून बघितलं आहे. तर असा उगवलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप मोठे मोठे वेलं होतात असं वाटतं, कारण पहिल्यांदाच लावलेलं आहे मी. तर असा छान छान राजमा उगवलेला आहे. आणि हे म्हणजे नाही का आपण भाजीसाठी आणतो, आणि तो भिजवला होता आणि त्याचे ते नाही का असे हे राहतात कुच्चर कुच्चर, ते लावले होते, तरी पण बघा किती छान उगवलेलं आहे. जास्वंद आहेत, बाकीचे सर्व फुलं तर तुम्ही रोज बघतायच, आणि ते खाली गवार लावलेली आहे. पण आज थोडीशी तब्येत बरी नाही, म्हटलं चला आज नुसतं आपण बागेत फिरूया, छान छान फुले बघूया, छान छान भाजीपाला बघूया. भाजीपाला तर काय रोजचाच असतो. आता नवीन भाजीपाला लावायचा आहे, पण पावसामुळे लावता येत नाही, कारण खराब होऊन जातो. मी तुम्हाला दाखवेल पुढे. आणि आपण एकत आणलेलं मागवलेलं झाड आहे की छान फुटलं आहे बरं ते, पण आता पण त्याला कळी लागली पाहिजे. मग फुल दाखवेल मी तुम्हाला किती छान फुल आहे त्याचं. खरंच खूप सुंदर फुल आहे. फुल म्हणजे सुंदर, म्हणजे कलर सुंदर आहे फुलाचा. फुल नाही आहे सुंदर, कलर खूप छान आहे. आणि हे आपण घरीच आपण निशिगंधाचे रोपं तयार केलेले. हे कंद किती छान फुटलेले आहेत. तर छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस. खरं तर हा व्हिडिओ मी काल संध्याकाळी व्हिडिओ केला होता, कारण वातावरण खूप छान होतं. पाऊस नव्हता आज म्हणून, कारण आमच्याकडे सतत पाऊस चालू आहे. पावसाची धारच लगे, पाऊस बंदच नाही आहे. आणि त्यामुळे खूप नाही का हे झालेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि आज माझ्या मागं थोडं काम पण होतं, म्हणजे आता आषाढ महिना असल्यामुळे नैवेद्य वगैरे करणं देवीला. तर त्यामुळे तर आज एकदम साधा सिंपल व्हिडिओ टाकत आहे. तर नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंट करा कसा वाटला ते. तरी ते आहे अद्रक, मका, झेंडू सगळं एक एक एकातच लावलेलं आहे. आणि ते करडी लावलेली आहे बरं का, पण ते काही उगवली नाही. आणि कारल्याचे वेल खूप छान असे आलेले आहेत. गेल्या वेळेस पण खूप छान कारल्याचे वेल होते, आणि खूप सारे कारले त्याला आलेले होते. पाठीमागं 1 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत आता. तर बघू शकता इथे पण मिरच्या आहेत, आणि इथे पण मिरच्याला मिरची लागलेली आहे. छान मिरच्या आहेत हे बघा अशा. पण काय त्याच्यावर कोकडाच पडून जातो, काय करावं ते कोकड्यासाठी. आता बघितलेले आहेत नवीन नवीन. हे आपण बघूया कसं काय होतं. आणि हे जे झाड जेवढं मोठे झालेले आहेत ना, आणि जेवढे दाट आहेत ना, आणि जेवढे हे आहेत ना, त्याच्यापेक्षा सुंदर हे याचं फूल आहे. पण अजून याला फूल यायला वेळ आहे, कारण आत्ता त्याची लागवड आहे सप्टेंबरला. पण ते आपण काय, ते आपण लागवड करत नाही, ते आहे तिथेच ते फुटून येतात ना. त्यामुळे तर ते आता खूप मोठे झालेले आहेत, पण त्याला आत्ताच फूल येत नाही. फूल नंतर येतं, पण फूल इतकं सुंदर आहे त्याचं. तर तुम्ही बघा आता पुढे खूप छान फूल येतं. आणि गुलाब पण त्याच्यातच आहे, कारण जागा कमी आणि झाडं खूप झालेली आहेत आपल्या इथे. तर गुलाब आणि अष्टर एकत्रच हे झालेलं आहे ते, बघू शकता तुम्ही. तर आज बोर बोर वाटत होतं, आणि डोकं वगैरे दुखत होतं. सर्दी खूप, पाऊस खूप चालू असल्यामुळे. पाऊस खूप नाही, पण असं नाही का झिमझिम झिमझिम चालू आहे पाऊस, तर त्यामुळे सर्दी वगैरे पण थोडीशी. डोकं दुखत होतं, तर म्हटलं चला आज नुसतं आपण फिरून येऊया, आणि छान छान फुलं पण बघूया. तरी बघा काल संध्याकाळी मी घेतलं होतं क्लिप, तर किती छान फुलं आहेत बघा. म्हणजे छान फुलं नाही आहेत, पण वातावरण छान असल्यामुळे फुलं पण खूप छान दिसतात. तर बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आता हे नवीन नवीन गुलाब फुटत आहेत आपले, तर खूप छान दिसत होते. तर म्हटलं चला एक क्लिप घेऊया. आणि ते खूप उंच वाढलेलं आहे, गुलाब कट नाही केलेलं, काही नाही अजून. करूया आता नंतर, टाईम नाही आहे एवढा. आणि अंजीर आहे, आवळा आहे. आता हा आवळा 6 वर्षाचा झालेला आहे, तरी पण त्याला अजून आवळे लागलेले नाही आहेत. खूप मोठं झाड झालेलं आहे आवळ्याचं, पण त्याला अजून आवळे का लागत नाही काय माहिती. कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की किती वर्षानंतर आवळ्याला आवळे लागतात. इकडे आहे चिक्कू. चिक्कू आम्ही नाही खात, कारण आम्हाला भेटतच नाही ते खायला, पक्षी खाऊन जातात. अंजीर पण पक्षीच खाऊन जातात, तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. आणि नारळ, नारळ आहे तर नारळ भेटतात खोबरं खायला आपल्याला, पण चिक्कू नाही भेटत, चिक्कू पक्षी खाऊन जातात. तर अशा प्रकारे. आणि इथे आहे घोसाळा. घोसाळा, गिलका, दोडका, भोपळा आता सगळेच हळूहळू लावले. आणि वांग्याचं रोप झालेलं आहे मोठं मोठं, ते पण लावून द्यायचं आहे, पण सध्या वेळ नाही आहे. तर काही काही खराब होऊन गेले, काही याच्यात नारळ पडून गेले. आणि इथे आहेत असेच झाडं आहेत, कोरफड, मिरची, शेवंती, अजून काय काय आहे, मोगरा.
सगळे एकात झाडं लावलेली आहेत. तर म्हटलं चला म्हटलं आज फक्त फिरून येऊया आणि कसं वाटतंय ते नक्की सांगा. कारण अजून काही जास्त फुलं वगैरे आपल्याला झाडांना म्हणा किंवा गुलाबाला म्हणा अजून येत नाही आहेत. आता येतील इथून पुढे हळूहळू. तर खूप छान असं वातावरण झालं होतं संध्याकाळचं, म्हणून म्हणलं चला. तर बघू शकता हिरवं हिरवं आहे. इथे आहे निमोनी आणि हा आहे तो खूप उशिरा येतो तो झेंडू आहे. कुणाकुणाला माहिती आहे चॉकलेटी पिवळा. आणि इथे आहे पांढरी रुई, अस्टर, मका आणि गोकर्ण, चवळी. अशा प्रकारे झाडं आपण लावलेले आहेत. इथे आहेत हे तर तुम्ही बघतात रोज. काय ते जास्वंद, झेंडूचे 5-6 झाडं आम्ही 7-8 झाडं लावतच असतो, कारण आपल्याला फुलं लागत असतात. खरं तर मला आहे ना आंबाड्याच्या भाजीचं बी नाही भेटलेलं अजून बरं का. भेटलं आहे लावणार आहे मी ते. तर बघू शकता छान छान असे फुलं पण आलेले आहेत. आणि कारल्याची वेल पण आता यायला लागलेले आहेत. हे बघा इथे गेल्या वेळेस खूप कारले होते नाही का, आपण खूप कारले खाल्लेले आहेत. तिथले खूप कारले येत होते. काय इथं मुरुम आहे ना, मुरुमात खूप मस्त येतात ते. तर वेल बारीक आहे तो जे आतल्या बाजूने जे गार्डनमध्ये आहे ना तो खूप छान आहे. आणि इथे आहे ना हा थोडासा बारीक आहे. तिथे खत जास्त आहे ना त्यामुळे. आणि ते पांढरे कारले आहेत. पांढरं कारलं आपल्या आमच्याकडे नाही भेटत. खूप लांबून त्याचं बी भेटलेलं आहे मला. आणि मिरच्या तर अजून आहेच भरपूर. मिरचीला तोडू आता नंतर आपण, अजून बारीक आहेत त्या. तर अशा प्रकारे आज फक्त गार्डनमध्ये फिरून आलेले आहे. कारण आज तब्येत बरी नव्हती आणि काम पण खूप होतं. म्हटलं चला वेळ पण नव्हता, म्हणून आपला साधा सिंपल व्हिडिओ बनवलेला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघा, सपोर्ट करा. वांगे, बटाटे नाही लावले होते, गेले वेळेस लावले होते पण त्याला आलेच नव्हते. तर बघू शकता अशा प्रकारे वांगे. आणि हे एक सुंदर झाड आहे, त्याचं फुल आल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल. चॉकलेटी कलरचं वेलवेट कसं असतं तसं फूल येतं त्याला. तर कोणाकोणाकडे ते झाड जर असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचं नाव पण सांगा. मी त्याचं व्हिडिओ करेल नंतर, मग मला त्याचं नाव बरोबर कळतं व्हिडिओ केल्यावर. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करत जा आणि सर्वांनाच करत जा. सर्वांचे व्हिडिओ बघत जा, व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघत जा. कारण काय होतं थोडासा व्हिडिओ बघितला ना की मग काय उपयोग नाही होत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. चला भेटू परत.